देशामध्ये माओवाद मुक्तीच्या घोषणा असताना माओवादी संघटना आता पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळतात। माओवाद्यांच्या उत्तर तालमेल समितीच्या नावाने जारी केलेल्या पत्रकात संघटना सध्या कमकुवत दिसत असली तरी तात्पुरती व्यवस्था असल्याचा दावा करण्यात आलाय। 1970 प्रमाणेच पुन्हा उभारणी करू असा इशारा देण्यात आलाय। या पत्रकामध्ये देवजी भूपती उर्फ कोबाड गांधी यांना गद्दार आणि कट्टर शत्रू म्हणत गंभीर आरोप करण्यात आलेत। संघटनेची फूट पडल्याच्या चर्चाही फेटाळण्यात आल्यात। दरम्यान माओवाद्यांनी पुन्हा सशस्त्र संघर्षाचा नारा दिल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडे। महेश, ही मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते, काय अधिकची माहिती? प्रियंका, देशात माओवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या घडामोडी केलेल्या आहेत। 31 मार्चची डेडलाईन ठरवण्यात आली होती। त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। माओवाद्यांची टॉप लिडरशिप सुद्धा आलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर माओवाद्यांचं एक नवं पत्र जे समोर आलेलं आहे त्या पत्रांनी सुरक्षा यंत्रणांच्या चिंतेत भर टाकलेली आहे। अजूनही गणपती मिसिर बेचरासारखे मोठे कॅडर सेंट्रल कमिटीचे जे आहेत ते अजूनही सुरक्षा यंत्रणापासून बरेच लांब आहेत आणि माओवाद्यांनी या पत्रकाच्या माध्यमातून फिनिक्स प्रमाणे परत एकदा आम्ही भरारी घेऊन सशस्त्र संघर्ष यंत्र सुरू राहील असा नारा दिलेला आहे। माओवाद्यांच्या उत्तर तालमेल कमिटीच्या नावाने हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रकातून संघटनेचा जो सर्वोच्च नेता होता देवजी याच्यावर निशाणा साधत त्याला गद्दार ठरवण्यात आलेला आहे। देवजी सोबतच भूपती कोबाड गांधी यांनाही लक्ष करण्यात आलेलं आहे आणि मुक्त एकूणच आपण जर बघितलं तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की मार्क्स लेनिन माओच्या विचारसरणीवर आधारित सशस्त्र संघर्ष हा क्रांतीचा एकमेव मार्ग आहे असा त्यांनी दावा केला आहे। संवैधानिक पद्धतीने जो लढा लोक जनतेसाठी असं जे आत्मसमर्पण करणारे नेते बोलत आहेत त्यात काही तथ्य नसून सशस्त्र संघर्ष हाच मुख्य असल्याचं त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे आणि भूमिगत चळवळ कायदेशीर चौकटीत आणण्याचा जो प्रयत्न म्हणजे तिला अंत करण्याचा यांचा प्रयत्न आहे असा आरोप करण्यात आलेला आहे आणि नेपाळचाही त्याच्यात त्यांनी दाखला दिलेला आहे आणि जनतेला सशस्त्र शक्तीशिवाय क्रांती शक्य नसल्याचं त्यांनी सांगून छापामार युद्ध अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे त्या पत्रकातून त्याने कार मार्क रेल्वे याचं चारू मुजुमदार बसवराजू आणि जे इतर हिडमा सारख्या त्याच्यात त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि देवजी सारख्या नेत्यांनी स्वतःच्या बचावासाठी शरणागती पत्करली अशी कुचरी टीका त्यांनी त्या पत्रकातून केलेली आहे। नक्कीच महेश, या पत्रकातून बरीच माहिती समोर येते, बरेच धक्कादायक खुलासे समोर येतात। याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत। माहितीसाठी धन्यवाद। पुढचा महत्त्वाचा मुद्दा पाहूयात। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गिरणा धरणातून चौथं आवर्तन सोडण्यात आलंय। सुरुवातीला 1500 क्युसेकने सोडलेलं हे पाणी वाढवून आता सुमारे 2000 क्युसेक करण्यात आलंय। या आवर्तनामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव आणि एरंडोल तालुक्यांना दिलासा मिळणार आहे। पाणी पिलखोड मार्गे नदीपात्रामध्ये पोहोचलं असून पुढे कानळदापर्यंत जाणार आहे। हे आवर्तन केवळ पिण्यासाठी असल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी पंप बंद ठेवावेत असं आवाहन करण्यात आलंय। तर विदर्भातल्या तापमानामध्ये मोठी वाढ होतीये। दिवसेंदिवस कमाल तापमान उच्चांकी गाठत असून विदर्भवासियांची अक्षरशः होरपळ होतीये। विदर्भातील 4 जिल्ह्यामध्ये पारा 46 अंशांच्या पुढे जात 47 अंशाकडे आगेकूच करतोय, तर नागपूर आणि चंद्रपूर 45 अंशांच्या पुढे गेलाय। हवामान विभागानं पुढचे 48 तास म्हणजे पुढचे 2 दिवस कठीण जातील असा इशारा दिलाय। अकोला इथे एप्रिल महिन्यातील मागील 5 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद काल झाली। अकोला जिल्ह्यामध्ये पारा 46.9 इतका वाढला, तर अमरावती जिल्ह्याचा पारा 46.8 अंशांवर गेलाय। विदर्भामध्ये मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे तेथील बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 अंश इतकं नोंदवलं गेलंय। वर्धा, अमरावती आणि अकोला आदी भागांमध्ये सातत्याने पारा 45 अंशांवर पोहोचतोय, तर विदर्भामध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। राज्यामध्ये सध्या प्रतिचक्रवाती स्थिती आहे आणि त्यामुळेच अनेक जिल्ह्यातील कमाल तापमानामध्ये वाढ नोंदवली जाते। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागात देखील उन्हाचा तडाखा वाढलाय। त्याचबरोबर कोकण प्रदेशामध्ये उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे।
आज संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुढची बातमी आहे भंडारामधून. भंडारामध्ये रुग्णालयामध्ये उष्माघात प्रतिबंधासाठी प्रशासन आता सज्ज झालंय. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर 44 विशेष कक्ष आणि 168 खाटांची सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत शीत उपचार कक्ष, आवश्यक औषधं आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलंय. गेल्या काही वर्षांमध्ये उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासनाने ही विशेष तयारी केल्याचं कळतंय. तर परभणी जिल्ह्याच्या तापमानामध्ये देखील मोठी वाढ होतीये. जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेलाय. नाशिक येथून परभणीकडे भावाला भेटण्यासाठी आलेल्या 37 वर्षीय इसमाचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय. परभणी शहरातील नांदखेडा रोड भागात ही घटना घडली आहे. शिवाजी बबन कांबळे असं या 37 वर्षीय इसमाचं नाव आहे. त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली. तर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाने 40 पार केली आहे. कडक उन्हाचा फटका प्राणी संग्रहालयातील प्राण्यांनाही बसतोय. सिद्धार्थ उद्यानातील वाघ आणि सिंहांसाठी विशेष कूल व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसातून 4 वेळा अंघोळ, प्रत्येक पिंजऱ्यामध्ये कूलर आणि पुरेशा पाण्याची सोय करण्यात आली आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क मोडवर आलंय. सावली आणि थंडावा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येतात.